हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आपण कांदे पोहे खातो त्या पोह्यापासून मी तुम्हाला टी टाईम स्नॅक्स करून दाखवते. चला तर मग पाहूया रेसिपी. मी कढई घेतली, कढईमध्ये आपण खातो ते पोहे टाकले. हे बघा छानपैकी भाजून घेतले त्यांना, न तेल टाकता कुरकुरीत. हे बघा दिसत असेल तुम्हाला, पहा असे भाजून घ्यायचे. मी 2 बॅचमध्ये अर्धा किलो केला होता. पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यात शेंगदाणे टाकले, त्याच्यात पण शेंगदाणे सोनेरी होईपर्यंत परतून घेतले. डाळ्या टाकल्या, तेलामध्ये परतून घेतल्या. पाहू शकता तुम्ही कलर. खोबरं टाकलं, ते पण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही. थोडे मनुके टाकले. मिरची, थोडे काजू पण टाकले होते. हे बघा, आता मी कांदा टाकते सोनेरी परतून घेईपर्यंत. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण मला असा खायचा होता. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतल्यावर बाजूला करायचा. तेलात राई टाकली, राई पण छान तडतडून द्यायची. पाहू शकता तुम्ही. आता तो कांदा त्यात मिक्स करून घेतला मी. हळद टाकली, थोडी मिरची पावडर टाकली, ती छान भाजून घेतली. कोथिंबीर टाकली, स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. धने, जिरे आणि काळी मिरीची पावडर टाकली. पाहू शकता. आता ते सर्व मिश्रण जे आपण केलं आहे, भाजून घेतले, ते त्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे पाहू शकता. बघा, एकदम चिवडा स्वादिष्ट झाला होता. आता मी थोडीशी पिठी साखर टाकून घेते. पाहू शकता तुम्ही. चाट मसाला टाकला, हलवून घेतलं. तुम्ही हा आवाजही ऐकू शकता, कुरकुरीत. बस हां टाक.